स्वामींनी खूप छान सांगितलंय, फक्त एकाच घरात राहणं म्हणजे परिवार नाही, तर एकत्र राहून एकमेकांची काळजी घेणं यालाच खरा परिवार म्हणतात. दिनेश शहरात नोकरी करायचा, पण मूळचा तो गावातला. साधारण 6 ते 8 महिन्यातून एकदा तो गावाला यायचा आणि गावातल्या लोकांना भेटायचा, घरच्यांसोबत वेळ घालवायचा. पण यावेळी मात्र त्याला जरा जास्तच उशीर झाला. संपूर्ण 10 महिन्यानंतर तो गावात आला. तो गावात पोहोचताच सगळीकडे बातमी पसरली. घराघरात चर्चा सुरू झाली की तो आलाय, तो आलाय. आई तर त्याची वाट पाहत होती, पण तो आधी गावातल्या मित्रांना भेटायला गेला आणि मग शेवटी घरी पोहोचला. घरी येताच त्याने देवघरात जाऊन नमस्कार केला आणि मग आईकडे गेला. त्याने बॅगेतून एक मिठाईचा डबा काढला आणि आईच्या हातात ठेवला आणि म्हणाला, आई तुझी आवडती मिठाई आणलीये. आईने विचारलं, किती रुपयांची आहे रे बाळा ही? तो म्हणाला 350 रुपयांची. आई लगेच म्हणाली, अरे एवढे पैसे कशाला खर्च केलेस रे? स्वतःसाठी फळं घेतली असतीस, सफरचंद घेतली असतीस, काहीतरी खाल्ला असतं. तू किती बारीक झालाय. तो संपूर्ण घरात सगळ्यांना मिठाई वाटून देतो, मग पुन्हा बाहेर जातो. संध्याकाळी घरी परततो आणि मग भजन करतो आणि मग आपल्या खोलीत जातो. तेव्हा तो बॅगेतून एक लपवलेला छोटा पॅकेट काढतो आणि ते बायकोच्या हातात देतो. बायको विचारते, हे काय आहे? तो हसत म्हणतो, ही स्पेशल मिठाई आहे. ती विचारते, किती रुपयांची? तो अभिमानाने सांगतो की 850 रुपयांची आहे. खूप महागडी आहे, फक्त एकच पीस आहे, तुझ्यासाठी आणली. तो खूप आनंदाने सांगत असतो, पण बायकोला मात्र राग येतो. ती म्हणते, हे तुम्ही काय करताय? तुम्ही माझ्यासाठी एवढी महागडी मिठाई आणली आणि घरच्यांसाठी? तो म्हणतो, तू माझ्यासाठी खास आहेस, सगळ्यात खास. ती मग म्हणते, अहो आई बाबा तुमच्यासाठी खास नाहीत का? भाऊ, वहिनी, मुलं आणि बाकीच्यांचं काय? तो म्हणतो, अगं एकच पीस आहे ना हा, सगळ्यांना कसं देणार? तेव्हा बायको म्हणते, अहो तुमची आई तुमची खूप काळजी करते. तुम्ही नसल्यावरती तुमची खूप आठवणही करते. जेवला की नाही, माझा मुलगा कसा असेल? आणि तुम्ही त्यांच्यासाठी 350 रुपयाची मिठाई आणली आणि माझ्यासाठी 850 रुपयांची. ती पुढे म्हणते, तुम्हाला या लायकीचं बनवणार कोण? तुम्हाला शिक्षण देणार, तुम्हाला माणूस बनवणार तुमचे आई वडीलच ना. जेव्हा तुम्हाला कळत नव्हतं तेव्हापासून आजपर्यंत तुम्हाला घडवणारे तेच आहेत. आणि मग ती त्याला ठामपणे सांगते की उद्या सकाळी ही चॉकलेट उघडायची आणि सगळ्यांसोबत वाटून खायची. आणि तुम्ही विचार करा, जर उद्या आपलं मूल झालं आणि तो आपल्यासोबत असं वागला तर आपल्याला कसं वाटेल? भक्तांनो, ही खूप छोटीशी गोष्ट आहे, पण एक मोठा अर्थ सांगून जाते. आपल्यामध्ये प्रेम वाटणं म्हणजे परिवार, आपल्यासाठी आनंद घेऊन येणं म्हणजे परिवार. आणि ही गोष्ट आपल्याला हे पण शिकवते की शहरात राहणारी मुलं आई वडिलांच्या भावना कधी कधी समजू शकत नाहीत, पण गावाला जाताना जर आपण त्यांना काहीतरी छोटीशी गोष्ट घेऊन गेलो, छोटंसं चॉकलेट घेऊन गेलो आणि सर्व मिळून खाल्लं तर ते नक्कीच आनंदी होतील. कारण त्यांना वाटेल, माझं मूल माझी काळजी घेत. हा व्हिडिओ शेअर करा अशा मुलांना जे शहरात राहून नोकरी करतात आणि पाहत राहा दररोज एक नवीन गोष्ट. सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.